सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सोहळा संपन्न. भव्य कीर्तनासह महाप्रसाद वाटप. याबाबत अधिकृत अशी की धुळे तालुक्यातील आनंदखेडे या ठिकाणी सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबा मंदिर असून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सदर मंदिराचा वर्धापन दिवस हा उत्साहात साजरा होत असतो. त्यानिमित्ताने सदरचे हे 8वे वर्ष असून आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान काल्याचे कीर्तन पार पडले. यावेळेस कीर्तनकार म्हणून हबप सौ भागवताचार्य प्रतिभाताई सोनवणे, खानदेश भूषण जळगावकर यांचे सुमधुर वाणीतून या ठिकाणी काल्याचे कीर्तन संपन्न झाले. तर यावेळेस या ठिकाणी या काल्याचे कीर्तनाचे मानकरी म्हणून सुरेश चांदोळे, तर दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी कीर्तनाप्रसंगी या ठिकाणी प्राध्यापक ललित बाबू सुखदेव अहिरे हे मानकरी होते. तर आज दोन्ही मानकरींचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला. तर प्रसंगी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून जिमी अल्मेडा विरार, आईसाहेब ज्योती जिमी अल्मेडा, सोनू मामा भाटिया, गोपाल भाऊ उमाक, नंदूभाऊ पालादूरकर, डॉक्टर शिवाजी पाटील, प्रतापराव कदमबांडे, RS पाटील आदी मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर मंदिराचा वर्धापन दिवस हा पार पडला. तर प्रसंगी या ठिकाणी श्री संत गुलाब बाबा भक्त मंडळ आनंदखेडे, श्री गुरुदत्त भजनी मंडळ आनंदखेडे, श्री साई भक्त मंडळ आनंदखेडे, श्री संत गुलाब बाबा भक्त मंडळ सुट्रेपाडा, श्री विठ्ठल भजनी मंडळ सुट्रेपाडा, श्री संत गुलाब बाबा भक्त मंडळ उडाने, संत गुलाब बाबा भक्त मंडळ गोताने, श्री संत गुलाब बाबा हॉटेल दोंडाईचा, श्री संत गुलाब बाबा मंदिर रमेशनगर धुळे, सोनगीर दापोरा धुळे, करमाडी माडीच निकुंबे मोराणे अकलाड कुसुंबा धमाने सिंदखेडा बेटावद आंबनेर तळोदा नंदुरबार रानाडे पिंपळोद शिरपूर सिंदखेडा निजर कोटली टिटाणे वेळावद सेजवा यांच्यासह आदी गावांचे अनमोल असे सहकार्य लाभले. तर या ठिकाणी शिव अमृत वाटर आनंदखेडे, ओम साई टेलर आनंदखेडे, रेणुका प्रोव्हिजन आनंदखेडे, शांती क्लिनिक डॉक्टर बोथ आनंदखेडे, श्री संत गुलाबबाबा दूध डेअरी उडाणी, गोपाल टी अँड नाश्ता सेंटर आनंदखेडे यांचे विशेष असे सहकार्य लाभले. तर कार्यक्रमासाठी या ठिकाणी चंद्रकुमारजी अग्रवाल, चिन्नू भैया अध्यक्ष, संचालक मंडळ व ग्रामस्थ आनंदखेडे यांच्या वतीने सदर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेण्यात आले. तर शेकडोंच्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी या सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी दर्शनासह काल्याचे कीर्तनासह महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. अंत पार नाही लेखा. इतका आनंद झाला, किती आनंद झाला, किती सांगून मी सांगू कोणाला, किती सांगून मी आनंद Bye.
जय गुलाब बाबा, आनंद खेडे तालुका, जिल्हा धुळे येथील श्री संत गुलाब बाबा यांच्या चरण पादुकाचा उत्सव निमित्त हा भंडारा देण्यात येत आहे. आणि यावर्षी 8वं वर्षी हे मंदिराला झालेले आहे. त्याच्या अगोदर बी बाबा इकडे यायचे व कार्यक्रम व्हायचे. बाबांचा भक्त परिवार भरपूर आहे. बाबांचे अनुभव लोकांना आहेत. बाबा भरपूर मदत करतात. हे गाव आणि उडाणे गोताने सुत्रेपाडा हे मिळून आम्ही हा भंडारा सोहळा करत असतो. वर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे हा सोहळा चालू असतो. श्री संत गुलाब बाबा हे विदर्भातील थोरचे संत आहेत. सर्व भक्त मंडळी त्यांना श्रीकृष्ण स्वरूपात पाहत असतात. बाबांचा जो भक्त वृंदावन आहे पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि देशातील इतर राज्यांमध्ये पण बाबांचे भक्त आहेतच. बाबांचं कर्मभूमी ही काटेल क्षेत्र, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा येथे असून इथे दरवर्षी शिवरात्री, महाशिवरात्री, गोकुळाष्टमी आणि गुरुपौर्णिमा मोठे मोठे उत्सव होत असतात. आता 15 दिवसांनी 15 तारखेला महाशिवरात्रीचे कार्यक्रम आहे तिथे जाईल. त्याने काटेल धार्मिक सुरू आहेत. त्याचप्रमाणे बाबांचं जन्मस्थान तिथे टाकरखेडा, तालुका जिल्हा अमरावती इथे असून तिथे दरवर्षी होळी पौर्णिमा आणि इतर उत्सव सुरू असतात. आणि संपूर्ण तुकाराम झाला आणि संपूर्ण देशातून बाबांचे भक्त तिथे येत असतात. आणि बाबांच्या प्रत्येक भक्ताला बाबा वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन देत असतात आणि त्यांचे काम होत असतात. बाबांवर अशी भक्तांची आगाढ श्रद्धा आहे. त्या निमित्ताने असे जे कार्यक्रम आहेत ते पूर्णपणे देशांतर्गत सुरूच आहेत. सागर, दमोह, नंतर छत्तीसगड, रायपूर, नंतर मुंबई, विरार अशी प्रत्येक ठिकाणी बाबांचे मंदिर आहेत. आपल्या धुळे जिल्ह्यामध्येच इथे आनंद खेडे, सोनगीर आणि चितोड इथे बाबांचे मंदिर आहेत. पंढरपूरला आहे, सोनईला आहे. आजचाच कार्यक्रम हा 3 ठिकाणी चालू आहे. सोनई, गावरवाडी आणि आता इथं तुमचा आनंद खेळाला. बाबांचं कार्यक्रमाचं बाबांची महती खूप आहे. आम्ही या ठिकाणी असं आवाहन करतो प्रत्येकाने काटेल छत्री बाबांच्या दर्शनासाठी यावं. होत नसेल तर ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या ठिकाणी बाबांचं दर्शन घ्या आणि इतरांना पण आणून आपले कल्याण करून घ्या. बोलो संत गुलाब बाबा की जय.